सोयाबीन आहे हे, अख्खा सोयाबीनचा दाणा. तर हे 1.5 कप घेतलेत आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले. आता सोयाबीन भिजत लावून काय बनवणार आहे तर अंदाज आलाच असेल, टोफू बनवणार आहे मी, प्रोटीन रिच टोफू. आता घरच्या घरी टोफू बनवायचं असेल तर खूप साधी सोपी पद्धत आहे. आता इथे मी 1.5 कप सोयाबीनचे दाणे घेतले होते आणि आता ते भिजल्यावर केवढे झालेत बघा. अख्खा बाऊल भरला आहे आणि असे टम्म फुकून येतात ते. आता हे मी एका मोठ्या भांड्यात घेतलेत कारण आपल्याला त्याची साल काढायची. हे भिजलेले सोयाबीनचे दाणे असे अलगद एकावर एक हाताने घासले ना तरीसुद्धा त्याची साल अलगद निघून येते. भिजल्यामुळे साल खूप पटकन निघते. अगदी वाल्याचे दाणे किंवा आपण त्याला बिरडं म्हणतो ना, ते कसे अगदी अलगद पटकन निघून येतात, सेम तसंच हे सोयाबीनचे दाणे. हे बघा, आता मी घासून काढलेले दाणे आहेत ना, ते असे सेपरेट झालेत आणि साली सेपरेट झाल्या. पटकन होतं हेही काम. असे पाहिलेत किती अलगद निघतात. अशा हातावर चोळून सोयाबीनचे दाणे घेतले ना की साली अगदी वेगळे होतात आणि पाण्यावर तरंगून येतात. काढायला अतिशय सोपे. साल काढून झाल्यानंतर हे सोयाबीनचे दाणे मी कोल्ड प्रेस ज्युसरमध्ये काढून घेते कारण यामध्ये मला पाण्याचा वापर न करता अगदी प्युअर सोया मिल्क मिळतं. सोयाबीनच्या दाण्यामधून एवढा पांढरा शुभ्र दुधासारखा हा पदार्थ निघतो, त्याला सोया मिल्कच म्हटलं जातं. आता हे नॅचरल, घरगुती, अगदी हेल्दी, विदाऊट प्रिझर्वेटिव्स सोया मिल्क तुम्ही लहान मुलांना पण प्यायला देऊ शकता, तुम्हीसुद्धा पिऊ शकता. हे दूध गरम केलं मंद आचेवर की अगदी दुधासारखं छान 1 ग्लास त्याच्यामध्ये तुम्ही मध किंवा हळद किंवा थोडंसं गूळ वगैरे टाकून पिऊ शकता. छान लागतं. सोया मिल्कचे फॅन फॉलोअर्ससुद्धा आहेत. आणि आता हे जेव्हा सोया मिल्क काढून घेताना तुम्ही तेव्हा त्याच्यावर थोडा फेस येतो. आता हाच फेस आपल्याला हळूहळू सेपरेट करायचा असतो. गरम जसं जसं हे सोया मिल्क होईल, आता हा मंद आचेवर सोया मिल्क गरम करण्याच्या प्रोसेसमध्ये हा फेस अलगद चमच्याने बाजूला काढून घ्यायचा. हा फेस जेवढा तुम्हाला काढता येईल तेवढा काढायचा. आपल्याला पूर्ण हे सोया मिल्क पूर्ण वरचा फेस काढून त्याला छान उकळ येईपर्यंत गरम करायचं आहे. अगदी खळखळून उकळ यायला लागली की त्या प्रोसेसला आपल्याला टाकायचं इथे व्हिनेगर. जसं आपण दुधाचं पनीर करतो तसं हे सोया मिल्कचं पनीर आपण करणार आहोत आणि त्यासाठी पण हे दूध फाडावंच लागणार आहे. मग इथे वापरले व्हिनेगर. आता मी 1.5 कप सोयाबीनचे दाणे घेऊन त्याचं दूध काढून जेवढं दूध घेतलं होतं त्या दुधाला 2 टीस्पून व्हिनेगर इथे वापरलं आहे. आणि हे असं दूध फाटलं जातं आणि अगदी सेम पनीरसारखंच कण आणि कण सेपरेट व्हायला लागतं. पाणी सेपरेट होतं आहे आणि आपलं टोफू हे असं सेपरेट झालं की थोडंसं पाणी जेवढं तुम्हाला निथरून घेता येईल तेवढं निथरून घ्यायचं आणि हे पनीर मेकर आहे ना, यामध्ये आपल्याला ते सेट करून घ्यायचं आहे. आता हा माझा घरगुती सेटअप. खाली डिश ठेवली आहे म्हणजे जेणेकरून पाणी इकडे तिकडे पसरणार नाही. आणि डायरेक्टली तुम्ही या भांड्यामध्ये टाकलात तरी चालतं, पण मी मोस्टली मस्लिन क्लॉथमध्ये टाकते, अगदी पनीरसुद्धा किंवा टोफूसुद्धा. त्याने होतं काय तर ते जे पनीर मेकर असतं ना त्याला बाहेर डॉट असतात, तर त्यातून थोडंफार काही मटेरियल मोस्टली मलाई पनीर वगैरे बनवताना बाहेर येतं, तर मला ते नाही आवडत. त्यामुळे मी मस्लिन क्लॉथ स्वच्छ धुवून घेतलेलं मस्लिन क्लॉथ यूज करते. कारण हे पनीर मेकर येण्याआधी ह्या मस्लिन क्लॉथमध्येच पनीर बनवलं जात होतं माझ्या घरी, त्यामुळे मला हे मस्लिन क्लॉथ लाडकं आहे. अशा छान प्रकारे आपला टोफू तयार होतो. आता पूर्ण बर्फ टाकून कोल्ड वॉटरमध्ये आपल्याला हे पनीर टाकून घ्यायचं. एक हार्डली 10 मिनटं मोर दॅन इनफ आणि आपला हा टोफू सेट झाला आहे आता छानपैकी. पाहिलं? आता आपला टोफू
रेडी आहे. घरगुती फ्रेश सोया मिल्क म्हणजे सोयाबीनचे दाणे, मग त्याचं मिल्क, त्यापासून बनलेलं हे टोफू नक्की घरी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर लवकर करा. गोड रसरशीत पिकलेला पपई. हा ताजा पपई आहे आणि मी त्याला सालीपासून वेगळं करून त्याचा पल्प, त्याचे तुकडे तुकडे बाजूला काढले. आता हे पपया जाम बनवण्यासाठी फक्त 3च इन्ग्रेडियंट लागतात आपल्याला. पपई, विनेगर आणि साखर. आता साखर तशी फारशी चांगली नसते, पण आता जॅम म्हटलं तर साखरेशिवाय ती कन्सिस्टन्सी येत नाही आणि चालतं कधीतरी. पपई छान मेल्ट व्हायला सुरुवात होते गॅसवर ठेवल्यावर. लगेचच तुकड्यांचं कन्व्हर्जन अशा प्रकारे ज्यूसमध्ये होतं. त्यामध्ये साखर टाकली तरी चालेल किंवा पिठी साखर टाकली तरी चालेल. आता मी आदूसाठी मोस्टली कोकोनट शुगरचा यूज करते, म्हणून माझ्याकडे कोकोनट शुगरची पावडर फॉर्म केलेली असते, मी ती यूज केली आहे. पण तुम्ही रेग्युलर शुगर वापरलीत तरी चालेल, ती वापरलीत तरी चालेल किंवा खडी साखर वापरलीत तरी चालेल. खडी साखरेचं पावडर करायची आणि ती यूज करायची. आणि आता यामध्ये विनेगर ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. आणि किंचितचं मीठ आणि छानपैकी हलवत राहायचं आणि मग ते आटून असं जॅम फॉर्म येईपर्यंत आपलं पपयाचं जॅम रेडी आहे. एकदम झटपट होतं आणि हेल्दी आहे. घरातल्या घरी बऱ्याच वेगळ्या फ्रूट्स असं बनवू शकता. पपई, आंबा, स्ट्रॉबेरी, ह्या फळांची जॅम्स छान लागतात खायला. कसं आहे बी इथे लागलंय, एकदम यम्मी आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. आजच्या 2 रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर अजून वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.